मोमीनपुरा येथे वाहन चेकिंग मोहीम दरम्यान एक संशयित काळ्या रंगाची वेर्ना गाडी जी आहे ती न थांबता निघून गेली होती. पुढे ती सदर गाडीचा संशय आल्याने तहसील पोलीस ठाण्याकडील बीट मार्शलचे अंमलदारांनी त्या गाडीचा पाठलाग केला. पुढे रेहमान हॉटेलजवळ ती गाडी त्यांनी थांबवली. त्या गाडीच्या चालकाला गाडीतून खाली उतरण्यास सांगितले असता गाडीच्या चालकाने सदर गाडीच्या मागे बीट मार्शलवरील अंमलदार थांबलेला असल्याची माहिती असून देखील पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी गाडी भरधाव वेगाने रिव्हर्स घेऊन सदर गुन्ह्यातील फिर्यादी बीट मार्शल पोलीस अंमलदार अनिरुद्ध सहस्त्रबुद्धे यांना जखमी केलं होतं. सदर प्रकरणात BNS कलम 109, 132, 324, 4 प्रमाणे तसेच NDPS ॲक्ट 8(क)20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी सोहेल अब्दुल सलीम खान हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. काल रोजी तपास पथकातील अंमलदारांना आरोपी हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने त्याच्या घराजवळ ट्रॅप लावून आरोपी सोहेल खान याला मकबूल मस्जिदजवळ मानकापूर येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. प्रथमदर्शनी आरोपीकडे तपास करत असताना फरारी दरम्यान तो अजमेर येथे व दिल्ली येथे गेला असल्याचे सांगितलेलं आहे. सदर बाबत अधिक तपास करत आहोत.